कुंभ राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, काही आठवडे असे असतात की त्यांची खरी किंमत त्या आठवड्यात समजत नाही। सर्व काही नेहमीसारखेच घडत असते, पण नकळत नशिबाची चाके फिरू लागलेली असतात आणि जेव्हा त्या बदलाचा परिणाम समोर येतो तेव्हा एकच प्रश्न मनात येतो, हे सर्व नेमके कधी सुरू झाले? कदाचित त्याचे उत्तर आहे 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026। कारण ग्रहांची स्थिती या आठवड्यासाठी एक अत्यंत विलक्षण संकेत देत आहे। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येऊ शकतो जो त्यावेळी अगदी साधा वाटेल, पण पुढील काही महिन्यात तो क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सकारात्मक बदलाचे कारण ठरू शकतो। मात्र या बदलाची एक खास गोष्ट आहे, तो कोणत्याही गाजावाजासह येणार नाही, ना मोठी घोषणा होईल, ना कोणताही चमत्कार अचानक तुमच्या डोळ्यासमोर घडेल। विश्व यावेळी शांतपणे काम करणार आहे। एखाद्या छोट्या योगायोगातून, एखाद्या अनपेक्षित भेटीतून, एखाद्या साध्या वाटणाऱ्या संवादातून किंवा एखाद्या अशा निर्णयातून ज्याला तुम्ही सुरुवातीला फारसे महत्त्व देणारही नाही, पण याच ठिकाणी या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे। तुम्ही तो संकेत योग्य वेळी ओळखू शकाल का? गेल्या काही काळात तुम्ही अनेक बदल अनुभवले। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत, काही वेळा वाट पाहावी लागली, काही स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत आणि कदाचित मनात हा प्रश्न अनेकदा आला असेल, माझ्यासाठी खरंच काही मोठं आणि चांगलं घडणार आहे का? जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ग्रहांचे उत्तर खूप आशादायी आहे, हो, पण विश्व तुम्हाला आधी त्या आनंदासाठी तयार करत आहे। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकते। ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याच गोष्टी आता शक्य वाटू लागतील। तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि हाच बदल पुढील अनेक यशांचे कारण बनू शकतो। पण या आठवड्याचा सर्वात मोठा आशीर्वाद अजूनही गुप्त आहे। तो एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्यात दडलेला असेल, एखाद्या लहानशा संधीच्या रूपात समोर येईल किंवा एखाद्या अशा क्षणी जो त्यावेळी सामान्य वाटेल पण भविष्यात त्याचे महत्त्व अमूल्य ठरेल। विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यातील एक नवीन दार उघडण्याच्या तयारीत आहे। फक्त सजग राहा आणि प्रत्येक संकेत ओळखा। मग या आठवड्यात कोणते शुभयोग तयार होत आहेत, कोणती जुनी इच्छा पुन्हा जिवंत होणार आहे, कोणता अडथळा शांतपणे दूर होणार आहे आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती घटना घडू शकते जी तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत। म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या सुवर्ण प्रवासाची सुरुवात असेल ज्याची तयारी विश्व खूप दिवसांपासून करत होते। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो। ग्रहांची हालचाल सूचित करते की बराच काळ शांतपणे सुरू असलेल्या काही प्रक्रिया आता प्रत्यक्ष परिणाम देऊ लागतील। ज्या गोष्टींसाठी तुम्ही संयम ठेवला, ज्या स्वप्नांसाठी मनात आशा जिवंत ठेवली आणि ज्या संधींची तुम्ही नकळत वाट पाहत होता, त्यापैकी एखाद्या गोष्टीला आता सकारात्मक दिशा मिळू शकते। या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनपेक्षित ठिकाणाहून मिळणारी शुभ संधी। अनेकदा आपण एका दिशेने सतत प्रयत्न करत असतो, पण विश्व आपल्यासाठी दुसऱ्याच दिशेने अधिक सुंदर मार्ग तयार करत असते। या आठवड्यात एखादा साधा संवाद, अचानक आलेला संदेश, अनपेक्षित भेट किंवा एखादी नवीन कल्पना तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बदलाचे कारण ठरू शकते। त्यामुळे कोणत्याही नवीन शक्यतेकडे दुर्लक्ष करू नका। विशेष म्हणजे या काळात तुमच्या विचारांमध्ये विलक्षण स्पष्टता येईल। अनेक दिवसांपासून मनात असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल। एखादा निर्णय जो तुम्ही वारंवार पुढे ढकलत होता तो आता आत्मविश्वासाने घेऊ शकाल आणि हा निर्णय पुढील अनेक महिन्यांमध्ये तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतो। गेल्या काही काळात तुम्ही अनेक वेळा स्वतःला प्रश्न विचारला असेल, माझ्या प्रयत्नांचे योग्य फळ मला कधी मिळणार? ग्रहांचा संकेत सांगतो की आता त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे। प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद विश्व ठेवते आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ अनेक पटींनी परत येते। त्यामुळे मागील विलंबामुळे निराश होऊ नका। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते किंवा पुन्हा संपर्कात येऊ शकते जी तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल। तिच्या बोलण्यातून, अनुभवातून किंवा साध्या सल्ल्यातून तुम्हाला पुढील प्रवासासाठी महत्त्वाची प्रेरणा मिळू शकते। प्रत्येक भेट ही केवळ योगायोग नसते, काही भेटी आपल्या नशिबाचा मार्ग बदलण्यासाठीच घडत असतात। आणखी एक सुंदर योग असा आहे की या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बदल लोकांच्या नजरेत येऊ लागतील। तुमची शांत वृत्ती, तुमचे स्पष्ट विचार आणि तुमचा आत्मविश्वास यामुळे काही लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील।
तुम्हाला मिळणारे कौतुक केवळ आनंद देणार नाही तर भविष्यात नवीन दारेही उघडू शकते. विश्वाचा आणखी एक संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या मनात बराच काळ दडलेले एखादे स्वप्न पुन्हा जागे होईल. जे अशक्य वाटत होते त्याबद्दल पुन्हा आशा निर्माण होईल. हा केवळ भावनिक बदल नाही तर तुमच्या जीवनात नव्या शक्यतांचा प्रारंभ आहे. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. आठवड्याच्या मध्यावर एखादी छोटी पण अत्यंत आनंददायी घटना घडू शकते. एखादी चांगली बातमी, एखाद्या प्रयत्नाला मिळालेली सकारात्मक प्रतिक्रिया किंवा मनात जपलेल्या इच्छेबाबत मिळणारा शुभ संकेत तुमचा आत्मविश्वास वाढवेल. या छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नका, कारण मोठे परिवर्तन अनेकदा अशाच लहान क्षणांपासून सुरू होते. विश्व या आठवड्यात तुम्हाला एक अत्यंत सुंदर संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर असू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी येणाऱ्या संधीला होकार द्या. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा शेवट होत असताना विश्व तुमच्यासाठी एक अतिशय गहन, प्रेरणादायी आणि आशावादी संदेश देत आहे. काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते. फक्त योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य वेळ यांची साथ पुरेशी असते. आणि ग्रहांचा संकेत असा आहे की आता तुमच्या आयुष्यात अशाच एका नव्या सुरुवातीची चाहूल लागली आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत. काही वेळा परिस्थितीने तुमची परीक्षा घेतली, काही वेळा तुम्हाला संयम ठेवावा लागला आणि काही वेळा असे वाटले की मी जे काही करत आहे त्याचे फळ मला खरंच मिळेल का. पण लक्षात ठेवा, विश्व कधीही प्रामाणिक प्रयत्न वाया जाऊ देत नाही. प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद होत असते आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर स्वरूपात मिळते. या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वतःच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगा. कुंभ राशीचे लोक अनेकदा इतरांपेक्षा वेगळा विचार करतात, नवीन कल्पना मांडतात आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. काही लोकांना हे लगेच समजत नाही, पण भविष्यात हाच वेगळेपणा तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकतो. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला यश मिळवण्याची वेळही वेगळी असते. विश्व तुम्हाला सांगत आहे, आता स्वतःवर लादलेल्या मर्यादा दूर करा. अनेक वेळा बाहेरची परिस्थिती आपल्याला थांबवत नाही, तर आपल्या मनातील भीती, शंका आणि संकोच आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. या आठवड्यानंतर स्वतःला एक वचन द्या, जे नवीन शिकायचे आहे ते शिकेन, जी संधी मिळेल ती धैर्याने स्वीकारेन आणि भूतकाळातील अपयशामुळे भविष्याची दारे बंद करणार नाही. लक्षात ठेवा, यश म्हणजे एका दिवसात घडणारी घटना नाही, तर दररोज घेतलेल्या योग्य निर्णयांची साखळी आहे. या आठवड्यात तुम्ही घेतलेला एखादा छोटासा निर्णय भविष्यात तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि सकारात्मक दिशेने पुढे चला. जर अजूनही एखादे स्वप्न अपूर्ण असेल तर त्याला सोडून देऊ नका. प्रत्येक स्वप्नाला योग्य वेळ मिळते. विश्वाला तुमची इच्छा माहीत आहे, पण त्या इच्छेसोबत तुमची तयारीही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि विश्वास जिवंत ठेवा. या आठवड्याचा शेवट करताना मनात एकच विचार ठेवा, माझे भविष्य उज्ज्वल आहे. माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळी योग्य फळ मिळणार आहे आणि माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते विश्व योग्य क्षणी माझ्या आयुष्यात नक्की आणेल. हा विश्वास तुमच्या प्रत्येक पावलाला नवी ऊर्जा देईल. भगवान महादेवांची कृपा, श्री विष्णूंचे आशीर्वाद, श्री दत्तगुरूंचे संरक्षण आणि माता महालक्ष्मीची कृपाछाया तुमच्या जीवनावर सदैव राहो. तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पना यश लाभो, प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, मानसिक शांती, समाधान, आत्मविश्वास आणि आनंदाचा अखंड वर्षाव होत राहो. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो नारायणाय.